काहींना असल्याचे खुपते, काहींना नसल्याचे खुपते, कोणाला उरले तर खुपते, कोणाला पुरले तर खुपते, काहींना पिळले तर खुपते, काहींना गिळले तर खुपते, कुणाची चळली तर खुपते, कुणाचे कळले तर खुपते, काहींना गाणेही खुपते, खिशातील नाणेही खुपते, कधी हे दिसले तर खुपते, कधी ते फसले तर खुपते, मनी सलते रेन लपते, जरा खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते. कमाल उम्र है 16 साल, तेरे नखरे है कमाल उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल, गपोरी जरा हळू 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 चाल, गपोरी जरा हळू 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 चाल, गपोरी जरा हळू 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 चाल. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मला सांगा, वेगवेगळ्या भाषातनं चित्रपट बनत असतात, पण भाषा हा चित्रपटाचा विषय असू शकतो का? असू शकतो. म्हणजेच चरचरीत, झणझणीत, शिव्यांची फोडणी असलेली भाषा ही तरुणाईचा विषय असू शकते, आमच्या कोल्हापूरच्या भाषेत सांगायचं झालं तर. आणि त्याचप्रमाणे भाषा कुठलीही असो, इंग्लिश येत असो वा नसो, मनाची भाषा समोरच्या मनाला नक्कीच कळते. अशा दोन भाषांच्या विषयावर चित्रपट करणारे मराठी तरुण दिग्दर्शक, म्हणजे एक दिग्दर्शक आणि एक दिग्दर्शिका आज आपल्याकडे येणार आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया दिल्ली बेली ह्या आपल्या चित्रपटातनं तरुणाईची भाषा मांडणारा मराठी दिग्दर्शक अभिनय देव, आणि त्याचबरोबर इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातनं श्रीदेवीचं पुनरागमन करणारी मराठी दिग्दर्शिका गौरी शिंदे. गौराई माझी लाडाची लाडाची ग, आवड तिला चंद्राची चंद्राची ग, नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड तिला चंद्राची चंद्राची ग. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेमध्ये मी तुम्हा सर्वांचं आणि तुम्हा दोघा मराठी दिग्दर्शकांचं, ज्यांनी महाराष्ट्राचा भगवा दिल्लीत नव्हे तर पूर्ण जगात फडकवलाय, अशा दोघांचंही स्वागत करतो. गौरी, श्रीदेवीला तू परत आणलीस आणि आम्हाला श्रीदेवीला बघायला मिळालं, आणि श्रीदेवीचे पण आभार की आमच्या गौरी शिंदेला तुम्ही दिग्दर्शनात आणलं. पण तू जेव्हा लहान, फार पूर्वी लहान नसशील, तू आत्ताच लहान होतीस असं मला वाटतं तुझ्याकडे बघून, पण तेव्हा असं वाटलं होतं की श्रीदेवीचे पिक्चर्स बघितले होतेस का, त्याला फिल्म्स बघितले होतेस का, आणि असं वाटलं होतं की आपण श्रीदेवी बरोबर पहिल्यांदा काम करू कधीतरी? खरं सांगायचं म्हणजे मी इतकी म्हणजे जेव्हा 80s मध्ये आणि तेव्हा आम्ही कॉलेजमध्ये वगैरे असायचो, तर तेवढी काही त्या पिक्चर्सची ऍक्च्युली फॅन नव्हते मी. आणि श्रीदेवीलाही माहिती आहे, कारण पुण्यात म्हणजे मेन फोकस सगळा अकॅडमिक्स आणि कल्चर आणि थिएटरवर वगैरे असायचा की नाटकं बघा किंवा काय, तर पिक्चर मला एवढा इन्फ्लुएन्स नव्हता. चला कुठला आला चांगला पिक्चर की बघायचो. हे स्लोली मास कम्युनिकेशन करून, ऍडव्हर्टायझिंग करून कुठेतरी असे. अच्छा, म्हणजे तू बालगंधर्वला रेग्युलरली नाटकं पाहणारी वगैरे अशाच घरातली का? हो, आई वडील तर अजूनही पाहतात आणि पाहायचे, आणि मला नाटकांमध्ये म्हणजे ऍक्च्युली आय थिंक की मराठी नाटकं बघण्यासारखी आहेत इंडियामध्ये. नाही, मग इकडनं पुढे तू अर्थात न्यूयॉर्कला गेलीस आणि तिथे फिल्म मेकिंगचा कोर्स केलास, तर खरोखर त्या अशा कोर्सेसनी फरक पडतो का ग? मी ऍक्च्युली तो जास्ती म्हणजे कॉन्फिडन्ससाठी केला, कारण मला तो कॉन्फिडन्स नव्हता की डिरेक्शन चालू करायला. म्हणजे मी पाहायचे, एजन्सीमध्ये होते आणि दुसऱ्यांना डिरेक्ट करताना पाहिजे, पण आणि होती उत्सुकता की मलाही करायचंय, पण तो कॉन्फिडन्स नव्हता. म्हणून त्या कॉन्फिडन्ससाठी शशी सारखंच, जशी पिक्चरमध्ये ती न्यूयॉर्कला जाते, मी गेले होते. आणि तिथे जेव्हा मी ते कोर्स झाल्यानंतर शॉर्ट फिल्म बनवली, ती एका म्हणजे बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला गेली, आणि त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स आला की अरे मी करू शकते. आणि त्याच्यामुळे ऍड फिल्म्स मिळायला लागले, तर ती माझी शोरील झाली जसं काय. आणि मग पहिली केलेली ऍड फिल्म कुठली होती? ती एक मॅचिंग होती, अंडर आय डार्क सर्कल्स फेअर अँड लवलीची.
आम्हाला इंग्लिश मध्ये श्रीदेवी सारखी नटी एकदम मस्त लाडू वगैरे वळताना दिसली. सो तुझं खूप छान मराठी, म्हणजे खरंच कौतुक आहे की मराठी कल्चर, मराठी संस्कृतीचं खूप चांगलं दर्शन तू त्या चित्रपटातनं घडवलंस. पण खरोखरची गौरी शिंदे जी आहे तिला लाडू वळखता येतात का? मला कशाला यायला पाहिजे मग करून घ्यायला पाहिजे थोडं. पण मी ट्राय केलेलं आहे, नाही म्हणणार. पण बरोबर राऊंड शेप आलाय असं गॅरंटी नाही देत. अभिनय देव म्हणजे रमेश देव आणि सीमा देव यांचे चिरंजीव. खरं अजू दादा म्हणजे अजिंक्य मोठे का तुम्ही मोठे हो? तो वाटतो मी मोठा, पण आहे अजिंक्य मोठा. सगळ्यांना सांगून टाकतो. पण नाव अभिनय दिल्यानंतर सुद्धा तुम्ही दिग्दर्शनाकडे वळलात, हे कसं काय? म्हणजे माझं आणि अजिंक्यचं दोघांचं नाव माझ्या आजोबांनी ठरवलं. बरं. तर मला वाटतं त्यांचा कुठेतरी नेम चुकला जरासा. पण मला आधीपासून म्हणजे अगदी बिगिनिंग पासून स्टोरी सांगायची, म्हणजे स्टोरी टेलर बनायचं किंवा कहाणी आपण किती चांगल्या रीतीने सादर करू शकतो लोकांसमोर, ते शाळेपासूनच ती एक आवड होती. अगदी लहानपणापासून. पण कधी सिरियसली कधी केलं नाही, कारण की घरातलं वातावरण असं होतं की आई वडील नेहमी सांगायचे की हे बघ, काही वाटेल ते झालं तरी डिग्री पाहिजे, चांगली व्यवस्थित डिग्री पाहिजे. असं नाही की बीएससी करून पास वगैरे, व्यवस्थित डिग्री, आणि तुला बॅकअप प्लॅन पाहिजे. म्हणजे आपलं जर तू सिनेमामध्ये चालला नाहीस तर तुला दिग्दर्शन करायचंय, पण ते झालं नाही तर काय, याचं तू नक्की एक ठरवून घे. म्हणजे त्यासाठी तुझ्यासाठी काहीतरी एक अगदी चांगली काहीतरी ठोस काहीतरी हातात पाहिजे. तर म्हणून मी आर्किटेक्ट झालो आधी. सो आय एम एन आर्किटेक्ट. आणि आर्किटेक्चर संपल्यानंतर मग मी ऍडव्हर्टायझिंग मध्ये आलो, आणि ऍडव्हर्टायझिंग मधून मग दिग्दर्शन, ऍडव्हर्टायझिंग फिल्म्सचं, आणि त्यानंतर सिनेमा. पण म्हणजे असं दिग्दर्शन हे काही गोष्ट वाईट नाही, खूप छान गोष्ट आहे, हुशार लोकांची गोष्ट आहे. पण ज्यांना लुक्स असतात तुमच्यासारखी, यू लुक व्हेरी हँडसम. आणि काय ऑफकोर्स गौरी, असं यू अग्री ऑर डोंट? शी हॅज टू अग्री. आता तिला चॉईस नाही. पण पर्सनॅलिटी आहे, हाईट आहे, पर्सनॅलिटी आहे. असं असताना दिग्दर्शन म्हणजे अभिनयाचा अभ्यासही केलेला असणार, तर असं असताना एक चान्स घेऊन बघावं असं नाही वाटलं ऍक्टर म्हणून? नाही, मला वाटतं तीच गंमत असते की ज्याचं नाव अभिनय वगैरे असतं ना, की मग ते आधीपासूनच तो एक मुद्दा जो असतो तो जरा पुट ऑफ होतो आपल्याकडे, की नाही बाबा हे जे नाव आहे तेच केलं तर मग काय उपयोग. तर नाही, पण कसं असतं की मला असं आधीपासून वाटायचं की ऍक्टर जो असतो तो अभिनय करतो, त्याचं जे एक स्टोरी टेलिंग मध्ये जो भाग असतो तो जरासा लिमिटेड असतो. म्हणजे ऑफकोर्स स्टार्समुळेच लोक येतात बघायला पिक्चर्स, पण तरी सुद्धा ऍक्टर्समुळे येतात, पण तरी सुद्धा त्यांचा जो भाग असतो तो एक जरासा छोटा असतो, लिमिटेड असतो. पण ऍज अ डिरेक्टर आय थिंक तुम्हाला स्कोप स्टोरी टेलिंगचा किंवा अख्ख्या कहाणीला एक वळण द्यायचा जो असतो, तो स्कोप इतका मोठा असतो, आपल्याकडे वाईड असतो, की त्याच्यात जास्त इंटरेस्ट होता. पण हेच मग स्टोरी टेलिंगचं जे पॅशन आहे, हे घरात एवढं सिनेमा असताना, फिल्म कमर्शियल सिनेमा असताना, ते एकदम जाहिरातीच्या बाजूला कसं काय केलं? पहिला चित्रपट करावा असं का नाही वाटलं? त्याचं पण एक आहे. काय झालं की मी 92 मध्ये म्हणजे अगदी अर्ली 90 मध्ये हा विचार सुरू केला की बाबा आता स्टोरी टेलिंगकडे किंवा दिग्दर्शनाकडे, किंवा आणि दिग्दर्शन हे माझं शुअर शॉट नव्हतं त्यावेळेला. त्यावेळेला मी विचार करत होतो की मी लेखक बनावं किंवा दिग्दर्शन करावं किंवा मग काय करायचं अजून, म्हणजे तर असं एक शुअर नव्हतं त्यावेळेला. त्यावेळचे जे सिनेमा होते, ओके, तिथे जर आपण बघितले असते, म्हणजे त्यावेळचे सिनेमा जे अर्ली 90s, मला वाटतं आपल्या गेल्या 50 वर्षामध्ये असंही म्हणता येईल की गेल्या 100 वर्षामध्ये जो सर्वात वाईट काळ सिनेमाचा होता तो होता अर्ली 80s आणि बापरे लेट 80s, म्हणजे 85च्या आसपास. मिथुन चक्रवर्तीचा सुरक्षा सिनेमा ज्यावेळेला गाजला तो, पण सुरक्षा म्हणजे अहेड ऑफ टाइम होता, तो चांगला होता. ओके, तो काहीतरी मला वाटतं 82 वगैरे होता. पण त्यानंतर जी सिनेमा आले, ओके, ते इतके वाईट होते आणि मोठे म्हणजे आपले अमिताभ बच्चन आणि सगळे स्टार्स, आमिर खान, सगळे त्यावेळेला इतकं वाईट सिनेमामध्ये काम करत होते. म्हणजे त्यांचं काम किती चांगलं असतं तरी सिनेमा इतके वाईट होते की तिथे कुठेतरी डिमॉरलाइज झाल्यासारखं वाटायचं की बाबा काय हे असं आपल्याला बनवता येणार नाही बाबा. तर म्हणून मग त्यावेळेला जाहिरात क्षेत्र जेव्हा बघितलं मी की बाबा तिकडे ऍटलिस्ट फिल्म्स इतक्या चांगल्या दिसतात, तिथे
एक 30 सेकंदामध्ये कोणीतरी हसवून जातं, रडवून जातं. खरंय. हमारा बजाजची ऍड्स होत्या त्यावेळेला, किंवा विजयसूर मेरा तुम्हारा होता, VIP चे इतक्या सुंदर सुंदर ऍड्स होत्या. तर त्या बघून मग मी तिथे आकर्षित झालो. मी म्हटलं की ऍटलिस्ट सिनेमा नाही तर हे तरी हा प्रकार चांगला वाटतो, इथे काहीतरी आपल्याला करायला किंवा शिकायला मिळेल असं वाटलं, म्हणून तिथे. तुझा पुढचा प्रवास जो म्हणजे ऍड फिल्म मधनं जेव्हा तू सिनेमाकडे आलीस आणि मग बाल्की, द बाल्की ह्यांची तुझी ओळख झाली, त्याच्याबद्दल आम्हाला सांग ना. काय म्हणजे बिकॉज ह्या आता सौ बाल्की आहेत, त्यामुळे आम्हाला ते देखील ऐकून घ्यायला आवडेल की टंग टडंग लव्ह स्टोरी पार्ट ऑफ इट. लव्ह स्टोरी पार्ट काय, मी लिफ्ट मध्ये जाताना त्यांनी पाहिलं ऑफिसच्या मला, आणि तिथून माझ्या मागे लागला. बस एवढंच. आणि मग थोडा काळ लागला मला हो वगैरे म्हणायला. आहे की सिनेमा आहे ना, म्हणजे काय नाही, हिंदी पिक्चर सगळे स्लो मोशन मध्ये केलं तर आहे. स्लो मोशन मध्ये मी लिफ्ट एंटर केली, अशी बंद झाली, त्यांनी पाहिलं मला बंद होता, आणि तिथून सुरुवात झाली. नाही, पण तू त्यांच्याबरोबर काम केलंयस ना का नाही आधी? हो, आम्ही एकाच एजन्सीमध्येच भेटलो जिथे मी काम करत होते, आणि ह्या कॉमन प्रेमामुळेच हे झालं. प्रेम म्हणजे सिनेमावर. क्या बात. तर आमची पहिली डेट पण आम्ही पिक्चर बघायलाच गेलो होतो. बेसिकली ह्याच्यामुळे आम्ही एकत्र आलो की आमचं पॅशन एक आणि आवड एक होती. पण तुझ्या डोक्यातली इंग्लिशची जी कल्पना होती ती त्यावेळेला म्हणजे चिनिकम पासून डोक्यात होती, आणि तू बाल्कीला सांगायचीस की मला पण तुमचं 2 झालं की माझं 3रं, असं सांगायचीस का नंतर सुचलं? नंतर सुचलं, तेव्हा माझ्या डोक्यात नव्हतंच. मी म्हटलं जोपर्यंत काही एक व्यवस्थित आणि छान आयडिया मिळत नाही तोपर्यंत मला नाही करायचं. म्हणजे असे लोक म्हणायची आता हे कर ना, सुरू तरी कर, किती वेळ लावशील किंवा काय काय, पण म्हणलं नाही, काहीतरी असं मनापासून आवडल्याशिवाय मला काही घाई नव्हती करायची. आणि आली नसती आयडिया तर मी शायद केलं पण नसतं. तर हे असंच अचानक जेव्हा एकदा मी सिरियसली डिसाईड, आता बास, आता एक करावं काहीतरी, पण ऍक्च्युअली सिरियसली डिसाईड पण करायला लागतं की करायचंय. आणि तेव्हा ही आयडिया, आणि ती नंतर मला कळालं रे इतके वर्ष घालवले, आणि आयडिया घरातूनच म्हणजे इन्स्पिरेशन. कशी सुचली इंग्लिश कसा सुचला? लोक हो खुपते तिथे गुप्तेच्या लोकांसाठी एक्सक्लुझिव्ह कसा सुचला? ही म्हणजे ऍक्च्युली थोडीफार इन्स्पायर माझ्या आईच्या स्टोरीवर वरून झालेली आहे. आणि कारण ती पण आम्ही मिडल क्लास मराठी पुण्याचे लोक, आणि तिचाही स्वतःचा बिझनेस होता मसाल्याचा, स्पायसेसचा, आणि तिलाही हा स्ट्रगल होता इंग्रजी बोलायचा. तर आणि आम्ही पण तिच्या बराच जोक करायचो, जो जसा ओपनिंग सीन आहे पिक्चर मध्ये जेव्हा तिचं प्रोनाउन्सिएशनवर. आमच्याकडे आता काही बाईट्स आहेत. हॅलो गुड्डी, आता तुझ्याबद्दल सांगा, तू किती लहानपणापासून तुझा टापटीपणा, स्वभाव, नंतर चिकाटी, जिद्द, ती तुझं पुढच्या ह्याच्यात मला सगळं दिसून आलं, तुझ्या ऍड्समध्ये दिसून आलं. नंतर आता पिक्चर तर इतका आवडला मला की खूपच मला आनंद झाला, आणि मला इतक्या जणांचे त्याच्यावर हे आले की पिक्चर आवडला. आणि त्यामुळं मी वैशाली शिंदे म्हणून ओळखत होते लोक मला, पण तुझ्या पिक्चरमुळे गौरीची आई म्हणून मला जास्त अभिमान वाटला. खरंच मला गुड्डी इतकं तुझं कौतुक वाटतंय की माझ्या डोळ्यातनं पाणीच येतं बोलताना. अशीच तू पुढे चांगली यशस्वी हो, तुझे पिक्चर चांगले तू काढ, हा माझा कायम आशीर्वाद राहील. आणि तुझ्या या पिक्चरच्या थ्रू जी मला तू रिटर्न गिफ्ट दिली आहेस ती मी आयुष्यात कधी विसरणार नाही गुड्डी. आणि मला थोडे 4 ओळी बोलाव्याशा वाटतात तुझ्याबद्दल. तर पिक्चर झाल्यावर तुझ्या पिक्चरमधलं गाणंच मला सुचलं. गौराई माझी लाडाची ग, आवड तिला सख्यांची ग, तेवढीच आहेस डॅशिंग ग, स्वभाव तुझा लविंग ग. गुड्डी, तुला आठवते एकदा स्कूलच्या गॅदरिंगला मी आले होते आणि तुझ्या एका मैत्रिणीची आई माझ्याशी इंग्लिशमध्ये बोलत होती आणि मी नुसती मान हलवत होते. रिक्षात बसल्यावर तुला इतका राग आला, तू कशाला ती बोलताना थांबलीस, काहीतरी कारण काढून तुला निघून यायला काय झालं होतं. आणि त्या पिक्चरमध्ये तू इतकं छान टिपलेस की म्हणजे मला रडू पण आलं पूर्वीच्या आठवणी येऊन. आणि मला तुझ्याबद्दल काही खुपत नाही, कारण सगळ्या गोष्टी तू व्यवस्थित करतेस. फक्त मधनं पुण्याला येऊन आईच्या हातचा कोल्हापुरी रसा खा, एवढं मला वाटतं. अरे बापरे. ती म्हणजे ती मुलगी दाखवली, अति शहाणी जी मुलगी दाखवली, ती थोडीफार मी आहे.
आणि मग श्रीदेवीची निवड कधी झाली? बालकीची भेट झाली बोनीशी काहीतरी, आणि विचारत होता तू काय फिल्म, तू काय करतोय नेक्स्ट. तो म्हणा नाही माझी बायकोने लिहिली आहे फिल्म. तर म्हणला काय, आणि ती होती तिथे तेव्हा श्रीदेवी. आणि तो म्हटलं एक लाईन मध्ये त्यांनी कॉन्सेप्ट सांगितली की एक बाई जिला इंग्रजीची धडपड करते आणि स्ट्रगल, तिला तिची इनसिक्युरिटी वाटते त्याबद्दल. तिला ते फार इंटरेस्टिंग वाटलं आणि ती म्हणली हे मी ऐकू शकते का. मी गेले दुसऱ्या दिवशी लगेच, आणि तिचा जो म्हणजे ज्या प्रकारे ती माझ्याशी बोलली किंवा वागली, कुठेतरी एक फार पॉझिटिव्ह एक एनर्जी होती तिची. आणि मी नरेट करता करता पण तिचे जे हावभाव होते, तिचे रिॲक्शन्स होते, ते फार सुंदर, म्हणजे अगदी जसे मला पाहिजे तसे होते. आणि झाली स्क्रिप्ट वाचून आणि ती म्हणाली मला करायचंय आता, तू डिसाईड कर, मला आवडलंय. तर मी चाटच पडले आणि म्हटलं मे बी दिस इज द बेस्ट थिंग दॅट हॅज हॅपन्ड. आणि हे असंच झालं. वाव. दिल्ली बेल्ली कसं घडलं सांग. मला एक फोन आला अमेरिकेहून, जिम म्हणून नावाचा एक माणूस होता, त्याचा फोन की आय एम इंटरेस्टेड इन सेंडिंग यू अ स्क्रिप्ट. मला वाटलं कोणीतरी मजा करते. माझे भरपूर मित्र आहेत तिकडे तिकडे ना, तर सगळे आपले ते, आणि आमची अख्खी गँग आमची बरीचशी असं चावटपणा आमचा चालू असतो नेहमी. तर मला वाटलं कोणतरी याच्यातला असेल. मी म्हटलं हा ठीक आहे व्हेरी गुड, दे पाठवून. त्याच्या जवळजवळ 2.5 ते 3 तासानंतर मला अजून एक फोन आला, आणि तो होता बॉम्बेमधनं. आणि ते म्हणाले की आम्ही आमिर खानच्या ऑफिसमधून बोलतोय, तर आमिरला तुम्हाला भेटायचंय. तर मी म्हंटल आता हे तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. कारण की 3 तासाच्या अवधीमध्ये मला अमेरिकेहून फोन येतो की स्क्रिप्ट, आणि एक आमिर खानच्या ऑफिसमधून पण काहीतरी कोणतरी माझा मित्र माझा चावटपणा चाललाय. तर तरी पण ते असं हे करता येत ना डायरेक्टली हाडपूट करत. त्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे, मग तर कधी. तर ते म्हणाले इमिडिएटली. अच्छा, तोपर्यंत ते अमेरिकेच्या स्क्रिप्ट बद्दल मी विसरून गेलोय. इकडे आमिरनी सांगितलं हे बघ असं असं आहे, मी एक फिल्म करतोय जी मी प्रोड्यूस करतोय, त्याचं नाव आहे डेली बेली. अच्छा ओके, तर तू वाच स्क्रिप्ट वाच आणि मला सांग की तुला आवडली तर आय वुड बी इंटरेस्टेड इन यू डिरेक्टिंग द फिल्म. मी म्हटलं की मला म्हणजे हाऊ डिड यू फाइंड मी, म्हणजे कसं. ते म्हणाले नाही आय हॅव डन लॉट ऑफ रिसर्च अबाउट यू. मग मी ती स्क्रिप्ट घेतली आणि घरी गेलो. घरी जाऊन इंटरनेटवर माझी ती मेल आली होती तोपर्यंत. मी म्हटलं ठीक आहे, तर स्क्रिप्ट ओपन केली मी, त्याचंही नाव डेली बेली. मी म्हटलं काय चाललंय, दिस इज एक्झॅक्टली हाऊ इट हॅपन. मी म्हटलं थांबा हे काय चाललंय. तर त्यानंतर मग मी आमिरला फोन केला. म्हटलं आमिर, ही फिल्म जी तुम्ही मला पाठवली आहे हीच स्क्रिप्ट एक अमेरिकेमध्ये एक माणूस, त्या एका माणसाने पण मला पाठवलेली आहे. तो हसायला लागला जोरात. तो म्हणाला अरे डोंट वरी त्यांनीच आहे तीच सेम स्क्रिप्ट आहे, डोंट वरी अबाउट इट. पण काय योगायोग असा असतो कधी कधी की एकाच वेळेला 2 लोकांनी, रायटर जो अमेरिकेत बसलेला होता आणि प्रोड्युसर, या दोघांनी एकाच माणसाचा विचार केला. तर कुठेतरी तो एक मला वाटतं मेंट टू बी. आणि म्हणून आमच्या भेटीला एक छान पिक्चर आम्हाला मिळाली डेली बेली. आणि त्याच्यातलं सुपर डुपर गाणं की डॅडी मुझसे बोला तू गलती है मेरी, ते आम्हाला गाणं मला प्रचंड आवडलं. माझ्या दोन्ही मुलांना खूप आवडतं गाणं. पण ते गाणं काही लोकांना खुपलं की बाबा डीके बोस असं काय, म्हणजे आम्हाला काय कळत नाही का तुम्हाला काय म्हणायचं ते असं वगैरे. आणि गौरीच्या पिक्चर मधलं गाणं नवराई माझी लाडाची ग, ते 2 ओळी सोडता पुढचं गाणं मराठीत का नाही, अशा पण गोष्टी खुपलेल्या आहेत लोकांना. त्या सगळ्या मी तुमच्यासमोर मांडणार आहे. गौरी तुझ्यापासून सुरुवात करूया की आम्ही मराठी इंडस्ट्री जी छोटीशी आमचं एक कुटुंब आहे, आम्ही ना बॉलिवूड जिथे आहे मुंबईमध्ये आहोत तिथेच राहत असतो, पण आम्ही खूप वेगळे आहोत. म्हणजे आता कुठेतरी जाऊन भरत जाधव सारख्या लोकांनी स्वतःची व्हॅनिटी घेतलेली, आणि ती ज्यावेळेला घेतली जाते त्याला सगळ्या पेपरमधनं बातम्या येतात की आमच्या स्टारनी स्वतःची व्हॅनिटी घेतली. अशी आमची साधी छान गोड इंडस्ट्री आहे. पण तुम्ही त्या एकदम चकचकीत दुनियेतले 2 जण आहात. तुमच्या ऍक्शनवरती मोठे हिरो आणि हिरोईन. श्रीदेवी, तू ऍक्शन म्हटल्यानंतर श्रीदेवी सुरू होते, तोपर्यंत तुझ्या ऍक्शनची जी वाट बघत उभी असते. क्या बात आहे. आम्हाला ऐकून विचार करून खूप छान वाटतं. तुमचं बॉलिवूड मधलं काय खुपणं असतं? व्हॅनिटी व्हॅन. कारण ती स्वतःच मला म्हणायची ऍक्च्युली की तेव्हा त्यांच्या काळात व्हॅनिटी व्हॅन नसायच्या. अच्छा. तर हे आता सगळं नवीन आहे तिच्यासाठी. सिंक साऊंड म्हणा किंवा व्हॅनिटी व्हॅन्स. हे 15-20 वर्षापूर्वी कोणाला व्हॅनिटी व्हॅन नसायच्या. हे मलाही आश्चर्यचकित वाटलं, कारण मला नव्हतं माहिती की नसायच्या. आणि हे सगळे लोक एकत्र बसायचे. म्हणजे कुठे 1 तास आत जाऊन बसा, मग सीन लागला की बाहेर या, असं काहीच नव्हतं. डिरेक्टर ऍक्टर सगळे
एकत्रच बसायचे. किती छान वातावरण असेल असं मी इमॅजिन करू शकते. असं नाही की इथे व्हॅनिटी व्हॅनमुळे काही त्याचा फरक पडला, पण ओव्हरऑल सांगते. अभिनय, तुम्हाला माझा हाच प्रश्न असेल की बॉलिवूडमध्ये शिरताना एक ऍड मेकर जेव्हा बॉलिवूडमध्ये शिरतो त्यावेळेला त्याचं काय खुपणं होतं? तो जो प्रवास झाला म्हणजे ऍडव्हर्टायझिंग मधून बॉलिवूडमध्ये, तो प्रवास ऍक्च्युली खरा म्हणजे तो फार मोठा प्रवास नाहीये. कारण मी अजूनही ऍडव्हर्टायझिंग करतो. एक ऍड झालं फक्त एक गोष्ट अजून त्यात ज्याचा समावेश झाला असं म्हणता येईल की ती छत्री तीच आहे. फिल्म मेकिंग ही छत्री आहे, त्याच्या खाली सगळंच आहे. म्हणजे ऍडव्हर्टायझिंग आहे, बॉलिवूड आहे. पण बॉलिवूडमध्ये किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये एखादी एक थोडीफार खुपणारी अशी एक गोष्ट जी मला वाटते ती म्हणजे कुठेतरी एक आधीचा काळ होता, म्हणजे माझ्या आईवडिलांचा जो काळ होता, मी लहानपणापासून जो बघत आलेलो आहे, त्यावेळेला एक दिसायचं की फिल्म्स ह्या पॅशन मधून निर्माण होतात. की एक रायटर आणि एक डिरेक्टर बसून एक काहीतरी सुंदर स्क्रिप्ट लिहितात आणि त्यानंतर एक अख्खी टीम कसं तरी करून इकडून तिकडून पैसे गोळा करून प्रोड्युसर आणतात, हे करतात ते करतात आणि जाऊन एक पिक्चर बनवतात. आणि ते पिक्चरचं एक वातावरण तसं असायचं त्यावेळेला की जसं गौरी म्हणाली तसं सगळे एकत्र बसायचे. व्हॅनिटी व्हॅन इकडे, एक कॉर्पोरेट हाऊस कोणतरी आहे ज्यांनी फायनान्स केलंय, हे काहीतरी तिथे काहीतरी चाललंय, असं काही नव्हतं. एक फार सुंदर एक प्रकार होता की ज्याच्यात एक फॅमिली सारखं सगळे वागायचे. कुठेतरी कॉर्पोरेटायझेशननी तो एक जो फील आहे तो कुठेतरी ती इंटिमसी जी आहे, तो जे पॅशन आहे ते फिल्म मेकिंग बद्दल, ते काही लोकांमध्ये अजूनही आहे. पण ओव्हरऑल तसं बघितलं तर जरा कुठेतरी ते कमी पडतंय असं मला वाटतं. की आजकाल नंबर्सवर जो 100 करोड क्लब, 200 करोड क्लब वगैरे ते जे क्लब सुरू झाले ज्यांचे आम्ही मेंबर्स नाही आहोत. नाही, तू आहेस मला वाटतं. अच्छा, वाचलीस मग. पण ते जे क्लब्स आहेत ना, हे जे नंबर आहेत, म्हणजे लिटरली आजकाल असं झालंय ना की रेस्टॉरंटमध्ये जाऊन मेन्यू कार्ड उघडल्यानंतर उजव्या हाताकडे बघून ऑर्डर करायचं, हे असा प्रकार फिल्म इंडस्ट्रीत सुरू झालेला आहे. तो जरासा कुठेतरी खुपतो. मला वाटतं अजूनही कहाणी आणि त्या कहाणीला सांगण्याची जी पद्धत आहे आणि त्याच्यामधली जी पॅशन आहे, त्यामध्ये जी लागणारी मेहनत आहे, तिथे जास्त लक्ष द्यावं. आणि जे त्यातून काय निर्माण होईल, मी किती पैसे कमवू शकीन, एक्स्ट्रा एक्स वाय झेड, तो सगळा प्रकार जरासा त्रासदायक आहे. किती त्रास होतो कुठेतरी. दिल्ली बेली नंतर गेम आला. दिल्ली बेली लोकांना जितका आवडला किंवा त्याला ते आकड्यांमध्ये मेनू कार्डच्या राईट साईडला खूप त्याला मार्क मिळाले. हो. पण तेवढं गेमला नाही मिळाले. हो. हे कुठेतरी खुपलं का? नाही, पहिली गोष्ट तर याच्यात एक आणिच वेगळंच स्टोरी आहे. दिल्ली बेली हे पहिलं शूट केलं मी, पण रिलीज दुसरं झालं. गेम दुसरं शूट केलं पण पहिलं रिलीज झालं, आधी रिलीज झालं. आणि कुठेतरी मला वाटतं गेम हे यशस्वी न होण्याचं कारण कुठेतरी ते फिल्म लोकांना काय म्हणतात ना, एक कुठेतरी कनेक्ट व्हायला लागते. ती कनेक्टच नाही झाली. कारण ती एक फार स्टायलाइज्ड आणि एक अगदी काय म्हणतात त्याला की एक, आणि त्याच्या आधी मी दिल्ली बेली केलं होतं शूट. तर दिल्ली बेली शूट केल्यानंतर दिल्ली बेलीचं एक जे वातावरण क्रिएट केलं होतं ते अगदी एक रिअलिस्टिक, ग्रंजी, एक थोडंसं असं दिल्लीमधले राहणारे अगदी वाईटरीते राहणारे असे लोक, त्याचे चांदनी चौक इकडे इकडे तिकडे सगळं असं ग्राईम दाखवल्यानंतर गेमच्या वेळेला मी जाऊन एकदम स्टायलिश, म्हणजे अगदी उलट्या प्रकारची फिल्म शूट केली. त्या स्टाईलमध्ये काय झालं, कुठेतरी मला वाटतं लोकांना असं वाटायला लागलं, कारण की बरेचसे मला असे फोन आले, लोकांचे एक मेसेजेस आले की बाबा ही फिल्म हिंदी वाटतच नाही, ही आपल्यासाठी केलेली अशी वाटतच नाही, ही काहीतरी इंग्लिश फिल्मवर आपले इंडियन ऍक्टर्स घालून केलंय असं वाटतं. तर कुठेतरी, आणि ती जबाबदारी कम्प्लिटली डिरेक्टरची असते, की कुठेतरी काहीतरी चुकलं असं मला वाटतं. आणि त्याचा शोध मला वाटतं मी आयुष्यभर करणार. पण मला नेहमी एक गोष्ट वाटते की फेलियर मधून जेवढं शिकायला मिळतं तेवढं यशामधून शिकायला नाही मिळत. खूप छान, खूप छान. दॅट इज व्हेरी ट्रू. तर त्यामुळे आय थिंक इट्स व्हेरी गुड की एकाच वर्षामध्ये एक सुपर फ्लॉप आणि एक सुपर हिट फिल्म करता आली. त्यामुळे एकाच वर्षात ते निपटून घेतलं. आता त्याच्यानंतर आता
दिल्ली बेलीची भाषा जी होती ती मात्र हो बऱ्याच लोकांना खुपली. हो अगदी बऱ्याच म्हणजे मला बरेचसे असे लोकांचे मेसेजेस आले, असे फोन आले की बाबा हे काय असं करायला नको होतं. तर मी पहिला त्यांना प्रश्न तेच विचारायचो की तुमच्या मुलाला आवडलं का हो? कारण काय ना की दिल्ली बेली आम्ही जेव्हा बनवला तो एका पर्टिक्युलर एज ग्रुपसाठी बनवला होता, की जे 18 ते 30-32 आजची त्याला 35, आणि अशी लोक अशा लोकांसाठी की ज्यांना ज्यांचं सेन्स ऑफ ह्युमर अजूनही म्हणजे जरी ते असतील, म्हणजे माझ्या वडिलांना खूप आवडला दिल्ली बेली आणि ते त्यांनी जेव्हा बघितला त्यावेळेला ते 83 वर्षाचे होते. 83 वर्षाच्या माणसाला सुद्धा ते आवडू शकतं जर त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर इंटॅक्ट असेल तर हो. पण भाषा होती त्यात. म्हणजे ऍक्च्युली खरं सांगायचं झालं तर ती भाषा जर तुम्ही आज कुठल्याही कॉलेजच्या बाहेर जाऊन उभे राहिलात, मी म्हणेन 10 मिनिटं उभे राहा, तर त्याहूनही खतरनाक भाषा तुम्हाला तिथे ऐकायला मिळेल. तर त्या हिशोबाने ही भाषा काहीच नव्हती असं मला वाटतं. आणि तो वयोगट जो होता की ज्यांना आवडलं नाही, तो लकीली आमच्या लोकांसाठी ते टार्गेट केलं होतं त्या वयोगटापेक्षा अगदी वेगळा होता तो की आणि त्यांना न आवडणं बरोबर होतं. म्हणजे त्यांचं काही चुकीचं नाहीये. कारण की म्हणजे आईला माझ्या आईने मला शेवटी कौतुक केलं की अरे म्हणजे तू ऍज अ डायरेक्टर तू खूप छान केलंयस वगैरे, पण काय रे एवढी भाषा अशी. म्हटलं हो आई काय करणार, म्हणजे पण असंच बोलतात लोक. नाही तुम्ही नाही असं बोलत. म्हटलं हो मी नाही बोलत, पण आता मी काय सांगू तिला की बाहेर काय चाललंय. गौरी, एका स्त्रीच्या पाठीमागे ज्यावेळेला एक पुरुष उभा राहतो ते वेगळं बघितलं जातं आणि एका पुरुषाच्या पाठीमागे जेव्हा स्त्री उभी राहते त्यावेळेला तिचं फार कौतुक केलं जातं. तर लोकांनी असं नक्कीच म्हटलं असेल की काय शी इज बाल्कीज वाईफ, काय मग पिक्चर त्याने तर चान्स दिलाच, त्यात काय अवघड आहे, असं झालं का? हे खुपलं कुठेतरी? मोर दॅन की चान्स दिला. पिक्चर ऍक्च्युली व्हायच्या आधी जेव्हा इंटरव्ह्यूज वगैरे व्हायचे तेव्हा बालकीचं किती कॉन्ट्रीब्युशन होतं, त्यांनी काय केलं, तर मला हे एक्सपेक्ट मी केलंच होतं. कारण की हे विचारणार की त्यांनीच डिरेक्ट केलं का, तुम्ही एकदा उत्तर दिलं की त्यांनी डिरेक्ट नाही केली, म्हणजे अजून काय बोलणार याच्या पुढे की कारण लोकांचं हेच एक्सपेक्टेशन असतील. आणि जेव्हा पण ऑलरेडी जो एस्टॅब्लिश माणूस असेल आणि तो फिल्मशी जुडलेला असेल त्यालाच जास्ती म्हणजे लाईमलाईट जातो, जसं ह्यालाही झालं असेल की आता आमिर खाननी किती केलं किंवा काय केलं. पण आपल्याला जर दुसऱ्यांची इतकी मदत पाहिजे की तेही आपल्याबरोबर को डिरेक्टर, मग आपण करणारच कशाला. मी तेच लोकांना म्हणायचे मग मी बुटीक उघडी. म्हणजे दुसऱ्यांनी केलेला पिक्चर किंवा दुसऱ्यांचं क्रेडिट आणि फक्त आपलं नाव घालायचंय त्याच्यात काहीच म्हणजे एवढ्या मेहनतीचा काही अर्थच नाहीये. म्हणजे आपण तो काय म्हणतो तो प्रवासच सुरू नाही करणार. तर हा प्रवास याच्यासाठी आणि इतका डिफिकल्ट पण आणि एन्जॉयबल पण डिफिकल्ट पण प्रवास आहे या डिरेक्शनचा की तो स्वतःला आतल्यापासून वाटल्याशिवाय होऊच नाही शकत. आणि याच्यासाठी एकच विजन लागते. 2 लोकांची असली तर सिनेमाचं काय होतं ते आपल्याला दिसतच. आणि तुम्ही बरोबर बोलला, जी जेव्हा स्त्री पुरुषाच्या मागे उभी राहते तेव्हा, म्हणजे जेव्हा त्यांनी पा किंवा चिनीकम बनवला तेव्हाही मी त्याची बायकोच होते, पण तेव्हा कोणी विचारलं नाही. कारण माझ्याबद्दल कोणी काही माहिती पण नव्हती, मी काही फेमस नाही किंवा काही नाही, की बायकोनी किती केलं का काय कोणी नाही विचारलं. पण आता नक्कीच विचारतात की अच्छा ह्याचं किती त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन होतं. नाही पण तू एक संवेदनाशील स्त्री आहेस हे जाणवतं तुझ्या चित्रपट बघितल्यानंतर. आणि अशा वेळेला आजच्या स्त्रियांच्या बाबतले कुठले असे मुद्दे आहेत किंवा कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या तुला खुपतात? खूपच म्हणजे अति खुपणारं आहे म्हणजे जे रिसेंटली झालेलं प्रकरण दिल्लीमध्ये, हे तर मला अजून रोज त्रास होतो त्याचा. म्हणजे त्याच्याबद्दल वाचलं आणि खूप वाटतं की काहीतरी करायला पाहिजे आणि ह्याच्यात म्हणजे काहीतरी कॉन्ट्रीब्यूट नक्कीच करायला पाहिजे. किंवा कारण हे जेव्हा झाले आणि हे जे लोक पुढे आले ते इतकं इन्स्पायरिंग वाटलं. हे जे युथ सगळं दिल्लीमध्ये त्यांनी प्रोटेस्ट केले की त्यांच्या खांद्यावर खांदे लावून त्यांच्यावर हे करावं ही माझी इच्छा आहे आणि मी आत्ताही रेडी आहे करायला. आणि त्याबद्दल खूपच वाटतं की जेवढा अत्याचार बायकांवर होतो या देशात ते फारच म्हणजे शरमनायक आहे. आणि ते व्हावं नाही आणि त्याबद्दल काहीतरी करावं ही नक्कीच इच्छा आहे. या सेगमेंटच्या शेवटी एक फरमाईश असते द्यायची. तुम्ही मला एखादी फरमाईश सांगू शकता आणि ती मी आपके पेशे खिदमत
हे गौरीचं फेवरेट गाणं आहे आतापर्यंत. ते म्हणजे ढगाला लागली कळ. अरे बापरे. तुझ्या काय वाजवलं रे आवाज रे हे गौरी आले इथे आम्ही याला घातले गाणे सांगता रे तुम्ही. हे जसं जीवात जीव घुटमळ तसं फिरतीच वाढते बळ. हे तुझ्या तोंडाला मेळ अगन हे बघून दुश्मन जळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ. वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ. ला 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 ला. जमीन आपली उन्हान तापली लाल लाल झाली या माती. करूया काम अन गाळूया घाम चला पिकवू माणिक मोती. एका वर्षात होईल तिळ पाणी थेंब थेंब गळ. वर ढगाला लागली या कळ पाणी थेंब थेंब गळ. वर ढगाला लागली कळ पाणी थेंब 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 पाणी थेंब 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 पाणी थेंब 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 गळ. अरे आणि आता वेळ झालेली ती बाईट्सची. आपण बघूया तुमच्याबद्दल लोक काय काय म्हणतायत, काय काय खुपणाऱ्या गोष्टी सांगतायत. नवराई माझी लाडाची लाडाची ग आवड तिला चंद्राची चंद्राची ग. काय गो बाई, या गाण्याने मला इतकं भंडावलं ते लागलं ना सगळीकडे. कुठेही जावं तरी तुझं पिक्चर दिसत होतं ते. आणि एक छोटीशी मुलगी आणि ती डिरेक्टर आहे. मी कौतुकाने तुझ्याकडे बघत होते. सगळ्यांना तू काही ना काहीतरी सांगत होतीस आणि ती प्रत्येक गोष्ट इतकी महत्वाची असायची. हा एवढा डिटेल विचार तू कधी केला असशील, केव्हा केला असशील, किती वर्ष करत होतीस मला माहित नाही. पण तुझ्या मनात ते प्रोडक्शन असणार आणि त्याच्यावर तू विचार करत असणार 24 तास मला वाटतं. आणि ते दिसलं आपल्याला ते जे काय आहे ते. आणि आमच्यासारखी माणसं तिथे खूप होती आणि त्या सगळ्यांना तू काय 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 सांगत होतीस. पण एक खुपलं मला, तू माझ्याकडे येऊन काहीच सांगितलं नाहीस. एवढा कॉन्फिडन्स होता माझ्याबद्दल तुला. पण मला ऐकायचं होतं, तुझ्याकडून शिकायचं होतं. खरं तर शिकावंच माणसाने शेवटपर्यंत, तसं तुझ्याकडून ऐकायचं होतं. पण मला तू आणखीन गाणंच म्हणायला लावलंस आणि ते मी म्हणाले आणि ते गाणं मला छळतंय इथे. कुठे गेलं तरी ते गाणं माझ्या कानावर येते. म्हणजे मला म्हणा म्हणून सांगतात. म्हटलं तुम्ही पिक्चर परत बघा आणि परत ते गाणं ऐका. मला तर आठवत नव्हतं, खरं सांगते. वय झाले ना आता म्हणून. पण तू कायमची लक्षात राहिलीस. सो स्वीट. व्हेरी स्वीट, व्हेरी. हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? माझं लक आहे की मला त्यांच्यावर काम करायला मिळालं. आणि तितक्या म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की कुठल्या म्हणजे पातळीच्या ऍक्ट्रेस आहेत त्या. आणि त्या जशा त्या बोलल्या त्यांना काहीच सांगायला नाही लागलं. त्यांना नुसतं आपला डायलॉग ते जे करतात त्या लाईनवर आणि स्वतःच जे त्याच्यात ते घालतात ते फारच सुंदर. म्हणजे पुढचा वाईट बघूया. हाय गौरी, हाउ आर यू? पता नहीं कुछ अजीब सा लग रहा है ऐसे बात करना. मैं हमेशा एक चीज़ मुझे बहुत पसंद आया जो मैं कभी आपसे नहीं बताया. एक ऐसा चीज़ है, मैं हमेशा ये सोचती हूँ, आई मीन बीइंग अ ग्रेट डायरेक्टर्स वाइफ, मतलब कभी आप इन्फ्लुएंस नहीं हुए, मतलब कभी यू नेवर गॉट कैरिड अवे विद बाल्की जी. लाइक you always had your own thoughts and you're very clear about what you want. So that one quality is like I always admired. So you're really superb. और ये मेरी खुशनसीब है तो I got to know you through English. I mean, you're not only a great director and such a sweet person, and I really enjoy your company, like spending a lot of time with you, and especially हम लोग वो film festival के लिए गए थे Marrakesh. We had such a great time together. I cherish all that moment. कभी कभी एक ही चीज़ है, जब हम लोग साथ में बैठे हैं तो मैं कंट्रोल करती रहती हूँ. कभी एक ऐसे फ्रेंच फ्राइज खा लिया, कुछ ऐसे फ्राइड चीज़ खा लिया, वो मुझे बर्दाश्त नहीं होती है, मुझे अच्छा नहीं लगती. आई डोंट नो, आई डू दिस टू माई हस्बैंड
And second thing, I do this to you. And I'm sorry if you don't like it, but I keep doing this. तरी बराच चांगला आहे सेन्स ऑफ ह्युमर. सिरियस वाटेल पण का तिचं कॉमेडी टायमिंग चांगलं हे मला तिला भेटल्यावर कळालं, कारण तिचं आहेच ते, म्हणजे अंगात खोडी आहे तिच्या पण. आणि जे जशा प्रकारे ती जोक मारते ते पण तिचं टायमिंग जे आहे ना ते स्क्रीन कवे ना नॅचरली बोलता बोलता पण आहे ते फारच सुंदर आहे. पुढचा वाईट बघूया. त्या दिवशी डायरेक्टर, फिल्मचा डायरेक्टर अभिनय म्हणून मी तुझा चित्रपट पाहिला, दिल्ली बेली आणि गेम, आणि हे दोन्ही चित्रपट बघताना मला असं वाटलं की खरंच आपण काहीच असं ठरवू शकत नाही की आपला मुलगा किंवा मुलगी काय करणार आहे. त्यांचं नशीब, त्यांची मेहनत हीच त्यांना पुढे घेऊन जाते, आणि त्या मेहनतीने आज तू कुठल्या कुठे पोचलास. आज नेहमीच अभिमान वाटतो आईवडिलांना मुलांचा, पण आज अभिमानाने ऊर भरून येतं की जेव्हा सगळीकडे अभिनयाचे फोटो आणि सगळे अभिनयाबद्दल बोलतात. अरे दिल्ली बेली काय पिक्चर होतं, अरे हे ऐकताना तृप्त होते मी तुला जन्म दिल्याबद्दल. तुम्ही लहान होतात तेव्हा आम्ही दोघंही, मी आणि बाबा, आम्ही दोघंही आमच्या कामात इतके बिझी होतो, नाटकाचे दौरे, कधी शूटिंगसाठी बाहेरगावी जाणं. तर मला नेहमी असं वाटायचं की अरे कधीतरी आपण आपल्या मुलांना शाळेत डबा घेऊन जाऊया. आणि मी मधल्या सुट्टीत डबा घेऊन यायची. डबा घेऊन आल्यानंतर तू म्हणायचं आई तू कशाला आलीस, तू पाठवायचं ना मनी बरोबर. म्हटलं अरे नाही, पण मी नसतेच ना घरात. मग असं वाटतं की एकदा तरी आपण जेव्हा असतो तेव्हा तरी तुला डबा मी आणून द्यावा आणि माझ्यासमोर तो डबा तू खावास. तर तो खायचा तेव्हा बरं वाटतं, इतकं बरं वाटायचं. म्हणजे आतासुद्धा तो कधी कधी जेवायला बसतो ना तेव्हा मला तो अभिनय आठवतो लहान, की जो डबा बघितल्यानंतर वा आई काय सुंदर, मला आवडला खूप डबा. आणि तो जेवतो आणि माझ्या मात्र डोळ्यातनं त्यावेळी अश्रू येत होते की आपला मुलगा आपल्याला किती मिस करतोय. आपण नसतो घरात आणि आपण मुलांचं हे सगळं करू शकत नाही. त्याचं मला खूप वाईट वाटायचं. पण त्याला डबा दिला आणि तो आनंदाने त्यांनी खाल्ला, मला खूप समाधान मिळायचं. तुझी खुपणारी गोष्ट कुठली माहिती आहे की दिवसेंदिवस महिने कधी कधी आपली भेटच होत नाही, कारण तुला तेवढा वेळच नसतो. आणि माझी त्याबद्दल काही तक्रार नाही, पण कुठेतरी आई म्हणून हे मला खुपत असतं की अरे कधीतरी एक अर्धा तासासाठी तरी अभिनय भेटावा येऊन. हे मात्र मला जरूर खुपतं, पण त्या खुपण्यात एक आनंद आहे. तर ते खुपणं सुद्धा मी आई म्हणून तुला क्षमा केली का. सो स्वीट. काय सांगाल. काय सांगणार, इथून सरळ आईकडे जाणार आहे. त्यावेळेला काय होतं की शाळेत असताना बाकीच्या बऱ्याचशा मुलांचे आई वडील यायचे, वडील तर नाही पण आया तर नक्कीच यायच्या डबे घेऊन वगैरे. तर कधी कधी वाटायचं की यार हे माझी आई येत नाही, पण ते माहिती होतं कुठेतरी ॲट द बॅक ऑफ द माइंड, ते कधीतरी माहिती होतं की बाबा नाही ते दौऱ्यावर वगैरे जातात तर मला वाटतं कुठेतरी जे आता आईला खुपतंय ते त्यावेळेला मला वाटतं कधीतरी लहानपणी मला खुपायचं. तर पण खरं आहे ते की पण तरी सुद्धा आई जेव्हा पण चान्स मिळायचा त्यावेळेला आई कधीही तो सोडायचं नाही. म्हणजे ती डबा घेऊन यायची आणि त्यावेळेला सगळे तिला ओळखायचे. तर ती आमच्या सगळ्यांच्या मध्ये बसून मग मी डबा खायचो आणि त्यात तो एक दिवस तो माझ्यासाठी त्या वर्षासाठी वॉज इनफ. पुढचा बाईट बघूया. कसा आहेस रे पोरा, हा या ठिकाणी बघून तुला खरंच फार आनंद वाटतो मला. इथंपर्यंत येण्याची तुझी जी जर्नी आहे ना प्रचंड अशी, त्या जर्नीचा पहिला दिवस मला आज आठवला. मी आजारी पडलो होतो आणि आरेची एक ॲड करायची होती, वेळेवर द्यायची होती आणि आजारामुळं मला ते शूटिंग करता येत नव्हतं. आणि तू मला म्हणालास की बाबा हे शूटिंग मी करतो. घाबरत घाबरत मी तुला म्हणालो हो. भीती होती की आता एवढी मोठी आरेची ॲड आहे ती कशी होणार.
पण नंतर ॲड झाल्यानंतर जेव्हा त्या लोकांनी मला सांगितलं की अहो किती उत्तम ॲड झाली आहे तुम्ही केलीत, आणि ती ॲड माझ्या नावावरती आली की रमेश देव तुम्ही इतकी उत्तम ॲड केलीत. पहिल्यांदा तुझं नाव मी बघितलं ॲज अ डिरेक्टर आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले पोरा. डेली बिली या चित्रपटाच्या खाली डायरेक्टेड बाय अभिनय देव असं नाव वाचलं मी. मला अश्रू आले होते. अंधारामध्ये कोणालाच दिसले नाहीत, पण मी त्या दिवशी अतिशय खुश झालो होतो. हे सगळं तरी असताना बेटा तरी मला कधी कधी राग येतो. तुझ्या एका गोष्टीचं पुष्कळ मनाला खुपतं, ते हे की तुला 50 वेळा फोन केला, आम्ही 50 वेळा फोन करतो, त्याचं उत्तर तुझ्याकडून येत नाही. आणि आलं तर बाबा मला दुसरा फोन येतोय, बाबा मला अतिशय महत्त्वाचं काम चालू आहे, बाबा माझं शूटिंग चालू आहे. शूटिंग चालू आहे बरोबर आहे रे, नाही कुठे म्हणतो, पण त्यानंतर आठवणीने फोन कर ना. अजून एक गोष्ट खुपते बेटा, आणि ती काय खुपते हे तुलाही माहिती आहे चांगलं. अर्थात तू नकार दिलास त्याच्याबद्दल मला दुःख नाही होतं. मला वाटलं काय हरकत नाही, तुम्ही स्वतंत्र विचारायचे आहात, तुझं दुसरं पिक्चर हे यशस्वीच व्हायला पाहिजे. मी तुला सांगितलं होतं की नॉटी प्रिटी स्वीटी हे पिक्चर तू डायरेक्ट कर, आणि तू डायरेक्ट केलंस ना तर लोक कोणी ते पिक्चर घ्यायला तयार आहेत. आज या सगळ्या लोकांच्या समोर तुला सांगतो बेटा, ती गोष्ट एकदा ऐक आणि मग तुम्हाला सांग की मी हे पिक्चर करत नाही. तू मला करत नाहीस हे म्हणालं तेव्हा अतिशय वाईट वाटलं होतं, खुपलं होतं ते मला. पण जर तू हो म्हणालास ते खुपणं नाहीसे होऊन आनंदामध्ये परिवर्तन होईल. बाबांना काय सांगाल? बाबा आई बाबा खूप मिस करतात तुम्हाला असं दिसतंय एकंदरीत तुमच्या हो, दोघांनी मिळून ते ठरवलंय मला वाटतं. त्याला इथे पकडू. दोघांनी मिळून एकदम बिन पाण्याची. नाही तसं नाही, पण आणि त्यांनी सांगितलं कुठं स्वीटी प्रिटी नॉटी करेक्ट. हे बाबांची एक त्यांची एक स्क्रिप्ट आहे. अच्छा. आणि जी त्यांना असं वाटतं की मी ती डिरेक्ट करावी, आणि ती जी स्क्रिप्ट जेव्हा एकदा मी ऐकली तर मला असं वाटलं त्यामध्ये की त्यामध्ये भरपूर काम अजून बाकी आहे. कारण की मी एक म्हणजे ॲटलिस्ट ॲज अ डिरेक्टर मला असं नेहमी वाटतं की स्टोरी स्क्रीन प्ले हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे कुठल्याही पिक्चरमधला. खरंय खरंय. आणि तो 101% नीट होईपर्यंत आपण त्याच्यावर मेहनत करावी, आणि ती एकदा 101% झाली की त्यानंतर त्याच्यावर एखादा दिग्दर्शक त्याला फुलवू शकतो किंवा त्याला एक जस्टिस देऊ शकतो. तर कुठेतरी असं मला वाटतं की मी त्याच्यात जस्टिस करू शकणार नाही. आणि जे आपलं मेन फायनल उद्देश काय असतं की एखादी चित्रपट आपण बनवतो तर त्याचं मेन कारण काय असतं की लोकांपर्यंत ते पोचावं आणि लोकांना आवडावं. खरंय. आणि ते पोचण्यासाठी आणि आवडण्यासाठी त्याची कहाणी खूप स्ट्रॉंग असणं आणि एक 100% असणं याची फार आवश्यकता आहे. खरं. पुढचा बाईट बघूया. फॅन्टॅस्टिक. म्हणजे आज एक भाऊ म्हणून मनापासून आदर वाटतो आणि मनापासून असं वाटतं की अरे वा गाठली बाजी. म्हणजे देव फॅमिलीचं जे नाव न्यायचं होतं ते तू नेलंस, आणि खरोखर आम्हा सगळ्यांना त्याचा आदर आहे. खूप आनंद आहे. याच वेळेला असं वाटतं की अरे लहान असताना आपण काय धमाल करायचो. वयमध्ये येतं माणसाच्या आणि नंतर कुठेतरी ती धमाल मिस आउट व्हायला लागते. तशी ती झाली. त्याच्यामध्ये कदाचित जी काही कारणं असतील, परंतु लहानपणीचे दिवस जर आठवले तर इतकी मजा वाटते की ते दिवस जेव्हा आपण गब्बर सिंग आणि अमिताभ बच्चन शोलेमधले प्ले करायचो. तू सगळे कॅरेक्टर्स करायचात, मी एकच करायचो त्याच्यातलं. आणि तेव्हापासून कुठेतरी असं वाटायचं की अरे तू ॲक्टर होशील ॲक्च्युली, कारण तुझ्यात ती फ्लेअर होती, कॉमेडीचा सेन्स होता, सगळाच होता. पण ॲक्टर मी झालो चुकून, आणि तू बरोबर जागी बसलास जिथे तू खरोखर हवा होतास. कारण मला वाटतं तुझा डायरेक्टोरियल सेन्स पण तितकाच जबरदस्त आहे हे आम्हाला फार नंतर जाणवलं. काय खूपतं असं जर कोणी विचारलं खूपतं की तुझ्याबरोबर काम करायचं मला अजून योग मिळालेला नाही आहे कधी, आणि तो मिळेल अशी आशा मी ठेवतो कधीतरी आपल्या येत्या काळामध्ये. कधी जेव्हा मिळेल तेव्हा. दॅट इज अ स्मॉल थिंग, पण इट विल बी वंडरफुल टू वर्क अंडर युअर डिरेक्शन. अ स्मॉल रोल, पण गुड. इट्स अ ग्रेट फिलिंग, आणि मला वाटतं वी आर ऑल व्हेरी प्राऊड.
आहा, क्या बात आहे. काय सांगाल त्याला? पहिली गोष्ट तर हे सांगेन की जे त्याचं खुपणं आहे ते तर मी ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं आहे. कारण की आता माझा नेक्स्ट जो प्रोजेक्ट येतोय जो टेलिव्हिजनसाठी आहे ऍक्च्युली 24. अच्छा. त्याच्यामध्ये ही इज ऑलरेडी अ पार्ट ऑफ दॅट प्रोजेक्ट. आणि अ व्हेरी गुड अँड व्हेरी बिग पार्ट ऑफ दॅट प्रोजेक्ट. गंमत हीच आहे की ऍक्च्युली काय असतं ना की मोठा भाऊ हा जनरली वडिलांच्या जागी असतो आपल्याला. आणि पर्टिक्युलरली 6 वर्षाचं जेव्हा अंतर असतं तेव्हा तुम्ही वाढत असताना तुम्ही त्याला आयडलाइज करता. त्यामुळे अजिंक्य अजूदादा हा माझा एक आयडल होता. ही इज द आयडल अँड ही इज द आयडियल पर्सन. तर त्याच्या अक्षरशः म्हणजे प्रत्येक गोष्ट मी त्याची बघायचो आणि कॉपी करायचो. आणि तर तसं म्हणजे आमचं संपूर्ण आयुष्य तसं गेलेलं आहे ऍक्च्युली. आणि त्यात जेव्हा ऍड्स फिल्म सुरू केला किंवा डिरेक्शन सुरू केलं तर अजिंक्य माझ्यासाठी हा असा होता की बाबा ही हॅज टू गेट द राईट करेक्ट रोल आणि मी त्याला डायरेक्ट करीन. म्हणजे ही इज सेईंग ऍक्च्युली की कधीतरी अंडर माय डिरेक्शन पण ऍक्च्युली हिम ऍज अ ऍक्टर वाईल आय एम डायरेक्टिंग हे जर करायला आम्हाला जर मिळालं तर आय थिंक इट विल बी अ बिगेस्ट थिंग फॉर मी. अरे त्याच्यासाठी तर राहू देच आहे. तर आणि ते आता होणारच आहे लवकरच. आणि फेब्रुवारी मध्ये आमचं शूटिंग सुरू होत आहे. वा. सो दॅट इज दॅट. ऑल द बेस्ट फॉर 24. आणि अजू दादा, आज माझी आणि यांची पहिलीच ओळख होतीये पण आय कॅन इमॅजिन ही इज अ व्हेरी स्वीट हार्ट आणि एक भाऊ म्हणून फार गोड येते. मला आवडले. बाईट्स तर बघून जाम मजा आलेली आहे. आणि आता वेळ झालेली आहे ती पॅरेडीची. आजची पॅरेडी तुमच्यावरच आहे अभिनय. अरे बापरे. ऐकूया. काली हो के फिल्में क्या चलती है तेरी, तुमसे तो उम्मीदें पलती है मेरी, मासूम सी शक्ल में बेटा तू तो निकला पक्का बदमाश. खास 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 दिखे बोस खास खास दिखे बोस खास खास दिखे बोस खास 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 दिखे बोस खास खास दिखे बोस खास खास दिखे बोस खास खास. माय गॉड लग गया ये कैसे क्या हुआ, तेरी तो बन गई गाली भी दुआ. दिखने में है सिंपल पर दिल में करता है ये पॉश पॉश पॉश. खास दिखे बोस खास खास दिखे बोस खास खास दिखे बोस खास 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 दिखे बोस खास खास दिखे बोस खास खास दिखे बोस खास 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 दिखे बोस खास खास दिखे बोस खास खास दिखे बोस खास 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 दिखे बोस खास खास दिखे बोस खास खास दिखे बोस खास खास. व्हेरी नाईस. सो दॅट इज अ कॉम्प्लिमेंट. अदरवाईज आमच्या गाण्यांमधनं म्हणजे खूप खुपणाऱ्या आणि टोचणाऱ्या गोष्टी असतात. हा इथे पण आज मात्र फुलं आहेत तुमच्यासाठी. अगदी अगदी. खूप कौतुक आहे. खास खास दिखे बोस खास खास. कुणापासून सुरुवात करूया? ओके. गौरी तुझ्यापासून सुरुवात बापरे. करूया. ओके. आवडता सिनेमा चिनी कम का इंग्लिश इंग्लिश? चिनी कम. नवऱ्याला घाबरते. आवडता दिग्दर्शक बाल्की का अभिनय देव? अरे बापरे. I can't answer. अरे अरे यार. Okay, since he's here, I'll say Balki. कोणती व्यक्तिरेखा जास्त सशक्त वाटली? पा मधली विद्या बालन का इंग्लिश विंग्लिश मधली श्रीदेवी? श्रीदेवी. आज महिलांसाठी जास्त काय गरजेचं आहे? आरक्षण की संरक्षण? संरक्षण फॉर शुअर. संरक्षण. फर्स्ट प्रायोरिटी कशाला देशील? सिनेमाला का संसाराला? सिनेमा. अभिनय. कोणता देव लोकांना लवकर पावतो? अजिंक्य देव का अभिनय देव? अजिंक्य देव. 101%. आवडलेला अभिनेता अभिषेक बच्चन का इम्रान खान? इम्रान खान. प्रॉमिसिंग डायरेक्टर रीमा काकती का गौरी शिंदे? रीमा इथे नाहीये ना म्हणून मी. आवडता सिनेमा
दिल्ली बेली का गेम? दिल्ली बेली. मन मोकळं करावं वाटलं की आधी कोणत्या देवाकडे धाव घेता? रमेश देव का सीमादेव? सीमादेव. सो स्वीट, सो स्वीट. आणि आता वेळ झालेली आहे फोन राऊंडची. सो आता बघूया तुम्ही दोघं कोणाला फोन लावताय. आय थिंक मी अभिनय तुमच्यापासून सुरुवात करूया. जरूर. हॅलो आई. मगाशी टीव्हीवर मी तुझं सगळं मनोगत बघितलं आणि बऱ्याचशा इमोशनल गोष्टी परत आल्या, जे शाळेपासून सगळं आठवलं आणि जे तुला खुपतं ते मेनली कळलं. आणि ते म्हणजे माहितीच होतं आधीपासून, कारण की तू मला बऱ्याच वेळाला हे सांगितलं टपल्या मारून. तर ते 101% आय विल सॉल्व्ह इट. आणि असं कधी होणार नाही की तू 2 दिवसाच्या वर तुला थांबावं लागेल तुझ्या मुलाला भेटायला. कारण की एक लक्षात ठेव की जेवढा वेळ मी तुझ्या समोर येत नाही तेवढीच तू पण माझ्यासमोरच नसतेस. तर ऍक्च्युली इट इज इक्वल. तर इथून मी सरळ घरीच येतोय नाहीतरी तुला भेटायला. तर दॅट्स इट. आणि आय डोंट थिंक ह्याच्यानंतर तुला कधी ते खुपेल. थँक्यू. बाय. सीमाताई, तुम्ही आता अभिनय घरी आले की थेट मला फोन लावायचा आहे, कारण खुपते तिथे गुप्तेनी तुम्हाला एवढी तर मदत केली की मुलाला आता स्ट्रेट लाईन वरती आणलेला आहे. आणि त्यांनी सांगितलंय, प्रॉमिस केलं की 2 दिवसात एकदा तुमच्याशी बोलणं होईल आणि तुम्हाला दिसेल असं त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे. आणि जर का याच्यामध्ये काही खंड पडला तर तुम्ही मला फोन लावा. आम्ही इकडनं सगळ्या प्रेक्षकांना आणि रसिकांना आणि मित्रांना सांगू की हे चुकतायत म्हणून. ओके. आणि आता गौरी शिंदे इतकी हळवी नायिका जिने दाखवली, ती ज्या वेळेला हळवी होते त्यावेळेला कुणाला फोन लावते हे आम्हाला उत्सुकता आहे. बघूया गौरी शिंदे कोणाला फोन लावते. हॅलो. माझे दोन्ही आजी आणि आजोबाजी नाही आहेत आता जगात. आणि तुम्हाला सगळ्यांना, कारण मला माहिती आहे तुम्ही सगळे एकत्र आहात चौघही, आणि नक्कीच पाहताय आणि मला असं वाटतंय की ऐकताय. आणि तुमची कमी मला फारच जाणवली आहे या वर्षात. कारण मला माहिती आहे की हा पिक्चर बघून आणि माझ्याकडे बघून तुम्हाला इतका अभिमान झाला असता. कारण लहानपणापासून तुम्ही आणि चौघही, आणि क्वचित असं होतं की चौघही आजी आजोबा सगळ्यांना असे म्हणजे मिळतात की इतके माझ्याबद्दल लहानपणापासूनच तुम्ही म्हणायचा की ही काहीतरी करून दाखवेल, तू काहीतरी करशील, फार स्मार्ट आहेस. आमची आणि माझं पेटनेम आहे ते वापरायचं. आणि तुमच्यामुळे आज मला हे करायला म्हणजे इन्स्पिरेशन मिळालंय. कारण तुम्ही मला लहानपणापासून अगदी म्हणजे आठवतंय 2-3 वर्षाचे असल्यापासून मला जे काय आठवतंय हे तुम्ही म्हणायचा नेहमी सगळे, आणि बाहेरी लोकांना सांगायचा बघा आमची गौरी आणि ही काय ते करून भयंकरच स्मार्ट आहे. आणि तर आज मला तुमची कमी फार जाणवते आणि त्यांची सगळ्यांची मी नावं घेते. मा, दादा, मम्मी आणि डॅडी, आम्ही हेच बोलवायचो त्यांना. थँक्यू. आणि असंच माझ्याकडे बघत राहा आणि आशीर्वाद असू देत. आय मिस यू ऑल. खूप छान, मस्त फोन लावले दोघांनी. आज तुम्ही दोघे जण इकडे आलात, आम्हाला खूप मजा आली. आणि मी म्हणेन की महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरांमध्ये आज तुमच्या नावाची चर्चा आहे आणि आम्हाला प्रत्येक मराठी माणसाला तुमच्या दोघांचा अभिमान आहे. असेच मोठे व्हा, अशाच कलाकृती करा. ऑल द बेस्ट टू यू. जायच्या आधी आमच्या प्रायोजकांकडनं कॉटन किंग तर्फे तुम्हाला एक सदिच्छा भेट. लोक हो, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल अशी खात्री आहे. पुढच्या येणाऱ्या भागांमध्ये देखील अशाच काही इंटरेस्टिंग आणि मोठ्या लोकांना आपण भेटणार आहोत. कायमच पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. नवराय माझी लाडाची ग, आवड दिला चंद्राची ग.